ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्ण, हरि ओम, नमस्कार. सर्वांक स्वागत. ऍक्च्युअली कालचे दिवस गोपाष्टमी म्हण आशिल्ले. आमी ताजे बगे वरकेची आयकुचे प्रयत्न करूया. कसं जालें म्हळ्यार कृष्णाले नित्य शाश्वत जावन आशिल्ल्या आध्यात्मिक लोकांक जावची लिलेंतून हे एक सुंदर लीला गोपाष्टमी म्हणून. सो कार्तिक म्हयन्यांतून शुक्ल पक्षा येवची अष्टमी गोपाष्टमी म्हणून सांगतात. आमी कृष्ण जन्माष्टमी आयकल्ली आसा ती, राधाष्टमी आयकल्ली आसा ती. आता गोपाष्टमी म्हळ्यार कसं न्हय म्हणून ऐकूया. एक भारी सुंदर लीला ते आमी अर्थ करून घेवका. कसं जालें म्हळ्यार एवढाक मात्र आमी कृष्णाक अर्थ करून घेवचे दत्ता म्हणटात. तर हे गोपाष्टमी म्हळ्यार कसं न्हय म्हणून. गोपाष्टमी म्हळ्यार ऑलरेडी सांगिल्ले प्रकार कार्तिक म्हयन्याच्या शुक्ल पक्षा येवची अष्टमी दिवस कृष्णाक गायक चोरोवचेक परमिशन मेळ्ळेले दिवस म्हणटात शास्त्रांत. कृष्ण म्हणटा खंय आतां हांव व्हड जाला, येदो पसून तो संसार वासराक पुरा पळोवंक येता आशिल्लो, वासरा चोरोवचे व्हरता आशिल्लो. म्हळ्यार घरा लागींच तो आतां तो आना म्हाका सांगता आसता नंद महाराज आनी यशोदा मैयाक, तुमी म्हाका आतां परमिशन दिवका, आतां हांव व्हड जाला. कितलो व्हड जाला म्हळ्यार ताका 5 वर्सां जालीं. आजची 37 वर्साक ताणें पांय दवरचे दीस आमकां गोत्तो आसा. श्रावण म्हयन्यान एकदां भाद्रपदाच्या म्हयन्याचे अष्टमी दिवस कृष्णाले जन्म जालेले. समज आतां 2-2.5 म्हयने जाता. तो आतां सांगता आसता हांव व्हड जाला, म्हाका गाय चोरोवचेक तुमी परमिशन दिवका. इतलें छंद करून एक वर्णन करून सांगिल्लें आसत. ताकाची पूर्ण पुरुषोत्तम ह्यो पुरा ब्रह्मांडाचे अधिपती. ताका कसं निश्चय म्हळ्यार नमो ब्रह्मण्य देवाय गोब्राह्मण हिताय जगद्दिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः. तागेलें नांव गोविंद. तागेलें नांव गोपाल. गोपाल म्हळ्यार गायक पालन करतालो. गोविंद म्हळ्यार गायक आनंद दितालो. तागेलें नांवा दुखून गो आनी पाला म्हूण दुसरो करूं जायना, सेपरेट करूं जायना. त्या नांवा उट्टो आसूं म्हळ्यार हाजे अर्थ कशें म्हळ्यार ताका तितले तागेले त्या गायीचे ओट्टू तागेलो संबंद. हे इतले छंद करून एक्सप्लेन करून सांगलां. आमकां कोणे पुणी निमगेले रे तूं कसो करता म्हळ्यार आमकां एक गर्वान आमी सांगता ते हांव व्हडलो डॉक्टर, हांव डायरेक्टर, हांव मॅनेजिंग डायरेक्टर, हांव जनरल मॅनेजर, हांव हें म्हूण आमकां एक म्हणे गर्वार सांगतात. बट पूर्ण पुरुषोत्तम कृष्णाक तूं कोण, तूं कसो करता निमगेले रे तो गर्वार सांगता खंय हांव गाय चलयतालो, गायक पालन करतालो. पळया कितले व्यत्यय आसा म्हूण. म्हळ्यार कितले छंद करून एक्सप्लेन करून सांगलां म्हळ्यार ताका सगळे ब्रह्मांड चलोवचेक कश्ट जायना खंय ताका. भगवद्गीतेन सांगिल्ले प्रकार मया अध्यक्षेन प्रकृती सूयते च चराचरम्. पुरा भौतिक प्रपंचांच्या असो आध्यात्मिक प्रपंचांच्या असो प्रत्येक चलची कशी म्हळ्यार तागेल्या डायरेक्शनान. ताका तें आसक्ती ना खंय.
आणि त्या कष्ट जायना दिसना ते तागेला आसक्ती खंय म्हळ्यार म्हाका गाय चोलोवका गायेल सेवा कोरता हांव गायेल सेवक म्हूण ताका सांगता म्हूण ताका आशे ते हे ಬಗ್ಗೆ ಶ್ರೀಮದ್ ಭಾಗವತಂ ಅಂತೂ ದಂಚಿ ಸ್ಕಂದಾचे 15 अध्याय ಅಂತೂ सुंदर वर्णन कोण सांगितलं ते श्लोक कशें आसा म्हळ्यार सुखदेव गोस्वामी परीक्षित महाराजाक ताजे ಬಗ್ಗೆ वर्णन कोण सांगता असतो ते श्लोक कितले छंद आसा पळया ततश्च पौगंड वय श्रितौ व्रजे भभुवतस्तु पशुपाल सम्मतौ गाश्चारयन्तं सखिभिः समपदे वृंदावनं पुण्यम अतीव चक्रतु म्हळ्यार सुखदेव गोस्वामी परीक्षित महाराजाक सांगता सकै ततश्च पौगंड म्हळ्यार आतां हांव कृष्ण आनी बलराम पौगंड जाली तांणी आतां म्हण पौगंड म्हळ्यार कशें म्हळ्यार एका वर्सा दुखून 5 वर्स पासून बाल्य म्हणून सांगतात ते संच वर्ष दुखून पौगंड म्हण आपयतात तो सांगता असो सुखदेव गोस्वामी एक्सप्लेन करून सांगता असो कृष्ण ताका ल्हान म्हळ्यार सांगता असो आतां हांव पौगंड जाला असो 6 वर्स श्रितौ व्रजे पौगंड जाल्या नंतर श्रितौ व्रजे वृंदावनांतू म्हाका कसन कोरका गाय चोरोवपाक कशाला म्हळ्यार एकदां पसून हांव सांजसान वास पळोवन येता आशिल्लो आतां हांव व्हड जालेलो आसूं आतां म्हाका गायक घेवन दूर वचका तांगेले सेव कोरता तांकां आनंद दिवका गाश्चारयन्तौ सखिभिः समं पदे गायेक चोरोवचे वचका कोणाल ಒಟ್ಟು तागेले फ्रेंड्सा ಒಟ್ಟು सखी ಒಟ್ಟು ग्वालबाला ಒಟ್ಟು इकडे कसं जाता वृंदावनम पुण्यम अतीव चक्रतु वृंदावन म्हणजे भारी पुण्य स्थळ जावन आसता कितले छंद कोण एक्सप्लेन करून सांगला गाय हांव कसले चोरून वचका एक गाय चोरून व्हेले निमित्त त्या वृंदावन कशी पुण्य स्थळ जाता प्रति एक आम्ही अर्थ कोण घेतला मात्र आम्ही कृष्णाक अर्थ कोण घेतले जाता म्हणतात कृष्णाला वृंदावन त्या परिक्रमा गोवर्धन परिक्रमा म्हणताना ते पुरा आमकां अर्थ जाता हागे लील पुरा आमी अर्थ कोण देवका व्रज परिक्रमा आमी अर्थ कोण घेतल्यार कृष्ण अर्थ कोण घेवचे इजी जाता म्हणतात कृष्णा लील तशी आसूं तो आतां पौगंड जाला 6 वर्स चलता ताजे घोस्कर म्हाका कसं जावका म्हळ्यार गायक चोरोवचे वचका हाका एक उदाहरण दितात कशें म्हळ्यार आतां आमगेले गव्हर्नमेंट पळय एक रुल्स करतात वय की न्ही 18 वर्स जायना अशी लायसन्स दिना ती म्हणून वय की न्ही तशी तो ताका ल्हान म्हाका सांगता आसता आतां हांव पौगंड जालेलो आसा म्हाका आतां गाय चोरोवचे वचचें तुमी लायसन्स दिवका म्हणून ताजे घोस्कर हाणें आना म्हाका रिक्वेस्ट करची आतां आमगेल्या मनांत एक प्रश्न येवचे साध्य आसता एक वर्सा दुखून 5 वर्स बाल्य लीला म्हणून आमी सांगिल्लें
बाल्य हें आसता. स वर्स ताका एक्चुअली स वर्स केन्ना जावका श्रावण न्हय जाल्यार भाद्रपद म्हयने अष्टमी दिवस वय की न्ही. आता श्रावण भाद्रपद जाल्या नंतर आश्वीज जाल्या नंतर आता कार्तिक म्हळ्यार कसले एक अड्डेस म्हयने लेट जाले. ताका एक्चुअली स वर्स सूर जावचे कुडले ताका लायसन्स मेळका आशिल्लें. म्हळ्यार गाय चोरोवच्याक ताका परमिशन दिवका आशिल्लें. हे अड्डेस म्हयने कसले लेट केले म्हणून आमगेल्या मनांत प्रश्न येवचे पडटा. ताजे घुसकर ताजे बगे वर्णन कोण सांगिल्लें आसा आमगेल्या शास्त्रांत. हे अड्डेस म्हयने कसले लेट जाल्ले. हे अड्डेस म्हयने म्हळ्यार कार्तीक म्हयन्याचे शुक्ल पक्षाचे हे अष्टमी दिवसूची गोपाष्टमी म्हूण आयले. नंद महाराजान आनी यशोदा मैयान परमिशन कसले दिल्लें गाय चोरोवचें. ताका एक्चुअली श्रावण म्हयने न्हय तर भाद्रपद म्हयन्याचे अष्टमी दिवस दिवका आशिल्ले ताका 5 वर्स जावन संच वर्स स्टार्ट जावचें आशिल्लें वय की न्ही. सो ताका श्रीमद भागवतमांत वर्णन कोण सांगिल्लें आसा. हे 2 अड्डेस म्हयने कसले म्हूण सांगले रे. तांकां नंद महाराज आनी यशोदा मैयाक परमिशन घेवचेक तांकां प्लीज करचेक अड्डेस म्हयने जाले. म्हळ्यार आनी कितलेय रिक्वेस्ट केले वरकेची नंद महाराज आनी यशोदा मैयाक तांणी रान्ना पेटोवचें रेडी नाशिल्लें तें. कसं न्हय तूं वचवे रान्ना तेवेंची. ऑलरेडी त्यांनी 5-6 दिवस ते चड आसतनाच पळयल्लें आसा. व्हडले राक्षस येवन हांकां मारचे खंयचे नमुने डिमन्स एपियर जावन तांकां पुरो संहार केला ते दुसरे. कशी इतलें सांज चेडवांक ते गाय येवट कितले गाय आसा तांगेले. हे चेडवां दिवन पेटोवची कशी म्हणून नाची ना म्हणटा आशिल्लीं. तांतूची यशोदा मैया साध्य ना हांव दिवन पेटयना म्हणून. तांकां हे अड्डेस म्हयने तांगेलें परमिशन घेवचेक तांकां प्लीज करचेक जाल्लें तें. ताजे निमित्त कार्तीक म्हयने भारी महत्व जावन आशिल्ले म्हयने. हे महत्व जावन आशिल्ले म्हयन्यांतू शुक्ल पक्षाचे अष्टमी दिवस आनी दोग जाणांनी दायज आमी दिवन पेटयता ती म्हूण सांगलें. तेवें कसं न्हय लास्ट बलरामान म्हणलें तें अमा तूं भिवू नाका हांव आसा गलटू. कसले म्हळ्यार थंय लागीं यमुना न्हंय आसा. पूण ही न्हंयांत पडले रे चेडवान. ते कितलो भंय वय की न्ही. ना तूं रान्ना भितर वचका. थंय व्हडले क्रुएल एनिमल्स आसता ती. कितले गुड्ड पर्वत आसता. ते गाय घेवन वचचे पळय ना साध्य ना म्हणटाना बलराम फायनली म्हणले अमा तो इतलो रिक्वेस्ट करता असो कांय भिवू नाका हांव आसा सगळो तूं दिवन पेटय. कडे तिने दायज मेळ्ळें. तें तिगेलें परमिशन घेवचेक तांकां 2 अड्डेस म्हयने गेल्ले. तांतू 2 अड्डेस म्हयने वरकेची आनी एक सुंदर हें आसा. कशें जालें म्हळ्यार आतां फाल्यां वचका म्हणटाना एक दिवस फुडें म्हळ्यार सप्तमी दिवसू परमिशन मेळ्ळें. बट यशोदा मैया एक कंडिशन घालता. तूं वचचेक तोंदर ना बट तूं वताना पांयां होण घालून वचका म्हणलें. कृष्ण म्हणटा तें हांव पांयां होण घालून वचचेक तोंदर ना बट हांव पांयां होण घालून वचका जाल्यार हांव व्हरचे गायेक पुरो तूं होण घालका. कसल्याक तूं म्हणटा तशें मिगेल पांयां कांट कोंबता फातोर लागता पर्वत आसताय तें आसा हें आसा म्हणून तुका मिगेल पांयां बगे तितले हें आसना न्हय. हाजे प्रकार हांव व्हरचे गायेक पांयाक चप्पल नाकोय. ताका तूं चप्पल दिलें हांव चप्पल घालून घेता म्हूण तागेलें कंडिशन. आतां गाये चप्पल कोण करचें म्हळ्यार तागेलें एक आसक्ती कसं ना म्हळ्यार सगळे व्रजभूमी म्हणचे ताका ते गाये चोरोवका आनी तो गाये चोरोवचे वताना गायेक मुखार
पेटयत आशिल्लो ह्यो म्हापशी म्हापशी वचचे ते कितले छंद करून वर्णन करून सांगलां म्हळ्यार ते वचून वापस येताना तेगेलें रूप दुसरें जावन आसता काय त्या गायेन वापस येताना ते सांजे म्हणटाना धांवन 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 येताना ते धूळ पुरो हारसून ते तागेले आंगार पडका म्हण तागेले आस येते ताकाची आज वरकेची आमी सांगता ती गोधुळी लग्न म्हणून हाका गोधुळी म्हणटात कृष्णाक तें जावंक आशिल्लें गायेन धांवन येताना ते सांजे समयान तूं ते धूळ म्हळ्यार आकाशा पसून वता आशिल्लें तितलेक आनंदार येवची तांणी म्हणून ते धूळ कृष्णा आंगारी लागूनसका तांत ते मेळचे आनंद खंयचेन तूं मेळना म्हणजे तागेले आसक्ती ताजे निमित्त तो होण घालचें साध्य ना म्हणटा आशिल्लो ताका समज हांव न्हू हे 28 म्हयन्यान तूं अनेक सान लील जाल्लो आसा कसं न्हय म्हळ्यार हांगेले भितर चर्च जावचे त्या विशय कसं न्हय होण घालून वचका होण घालून वचचें नज तें गायक कळ्ळें तें तो गाय वरकेच आलोचन करता आशिल्लें इतलो सान चाललो ताण होण घाल जाल्यार खंय पुणी कंठ खोंपले फातोर लागले रे च्या म्हूण तांणी ते पुरा गाय ಒಟ್ಟು ಕೋರ್ನು तांगे पंदील राज्य पुरा चुक्कून घेवन तांणी सकाळी भायर सोन गेली ती भायर सोन वचून ते पुरा ते व्रज भूमी आसा पळया पुरा कಡೆ वचून फातोर पुरा खंय खंय आसा की ताका पुरा धाडोवन ताजेर नांचून ताका पुड्डी पुड्डी करून एकदम सॉफ्ट मत्ती करून दवरले खंयचे कारणाक आमगेले कृष्णाक पाययाक दुखचें नज कृष्णाल पाययाक कसं न्हय जावचें नज म्हणून ते गायेन ಒಟ್ಟು ಕೋರ್ನು तांणी हें सेव केलेलें आसा कृष्णालकोस्कर पळया तांगेले दोग जन मध्य कितले एक छंद लील म्हणून ताजे घोस्कर हें ब्रजराज म्हळ्यार हें ब्रज मंडल म्हणटा पळय ते देवान केलें लील पुरा आज वरकेची आमी परिक्रमा गेल्यार थंय एक जागेंत आमकां सांगता ती लोळचे सांगता ती रेवे ह्या जागेन तुमकां लोळका म्हणटा ती सगळ्यांचे आडपण पडकूका थंय म्हणटात म्हळ्यार त्या धुळी आमगेल्या आंगा लागल्यार पुरो जाता कसं जालें म्हळ्यार हांगा वर्णन करून सांगिल्लें आसा आमी खंयचेय देवाक कृष्णाले विष्णूले खंयचेय एक अवताराक संतुश्ट करता जाल्यार नामस्मरण केल्यार पुरो जाता देवार गुणगान केल्यार पुरो जाता भजन सांगल्यार पुरो जाता तांणी संतुश्ट जावन तांगेले कृप आमकां दिता म्हणटात ताजे प्रकार आमी पुरींत गेल्यार जगन्नाथ देवस्थानांत देवान विशेष कृप थंयची प्रसादा भितर घालून दवरले आमी देवाक दर्शन सम कर न्ही आमकां ताजे बगे कसं न्हय गोतना बट गळ पुसून त्या प्रसाद खाल्यार पुरो जाता देवाला विशेष कृप आमकां मेळटा म्हणून सांगतात बट हे ब्रज भुमीन तूं देवान देवाला विशेष कृप हे माथे भितर घालून दवरला गोपाल म्हळ्यार गाय आनी कृष्ण दोग जना लिले मध्य देवान ते विशेष कृप सगळे ब्लेसिंग्स मर्सी ते रेवे भितर घालून दवरला केन्ना ते गाय ते धांवून 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 कुशीर ते मीन्स ते वयर हाडटा ते कृप आमकां मेळ्ळे वय जाल्यार आमगेले जन्म जन्माचे पाप पुरो दूर जाता म्हणटात तेंच आमी आज आमी तिलक म्हूण कसो लावंक येतात गोपी चंदन म्हणटात म्हळ्यार गायेन गोपीन देवाले लील पुरो जालेले थंय ताजे घोस्कर आमी ते आमगेले बार जागेंत नाम तांडून घेवचें म्हणटा न्हू तशें पुरा कडेन लावन घेवचें आनी
ते लावंग येतील निमित्त पुण्य मेळता म्हणून. सो तशी हे गोपाष्टमी दिवस आणि ते गायक चोलन व्हरचे. ताजेगोस्कर आम्ही भजन वरती ऐकायला असतात होय की नाही. आगे आगे गैया पीछे पीछे ग्वाल छोटो सो मैया मदन गोपाल म्हणून हे पुरा भजन म्हळेरी आमकां ताजे मिनींग गोत्त आसना बट ते कितले प्लिजींग जावन आसता म्हळ्यार कृष्णाक हें पुरो आमी ते व्रज भूमी गेल्ले मात कळटा. तेंचे जन आले ते अशी देवस्थानाचे ते विशेष महिमा ते कृष्णा लील जाता आसतना हें पुरो भजन तांणी सांगून नृत्य करून आनंद घेवन हें पुरो करचें तांणी. पुढे सांगता आशिल्लें की छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल छोटो से मेरो मदन गोपाल. हाँ क्या खावे गैया क्या खावे ग्वाल घास खावे गैया दूध पिये ग्वाल. गायक तण खावं सुचें आनी हांणी दूध पिवचें थंयची. हे समयांत गाय कुशिरी आनंदारी गाय तुम्ही दूध तांडूका म्हणून ना असेल की दूध ताज्जीतले पडत असेल ते तितला आनंद असेल की ते तसल गायेक. माखन खायो मेरो मदन गोपाल. गायेन सांगचे ते आमगेल दूध पी तू आमगेल माखन खा. कशाला म्हळ्यार तुगेला आनंद आमगेला आनंद आमगेला आनंद तुगेला आनंद. तितलेक वर्णन असं ह्या लिहिले भितर त्या भागवतमांत ताचे पुरं वर्णन सांगितलं. ताजे नंतर दोन्ही श्लोकांतून सुखदेव गोस्वामी सांगतात तन माधवो वेणुम उधीरयन व्रतो गोपेर ग्रनद्भी स्वयशो बलान्वितः पशून पुरस्कृत्य पसव्यम अविसत विहार्तु कामः कुसुमाकरम वनम. तर हांगा सांगितलें असं तन माधव ताका माधवा म्हणून नांव आसा. त्या माधवा माधव हांगा कसल्याक सुखदेव गोस्वामीन तन माधव म्हण आयिल्ले ह्या श्लोकांत तद गोविंद तद गोपाल म्हणून आशिल्लो कसल्याक महादेव म्हण आयिल्ले म्हणून ताचे बगे एक्सप्लेन करून सांगिल्लें आसा वर्णन करून सांगिल्लें आसा. कसं म्हळ्यार माधव म्हळ्यार मा म्हळ्यार लक्ष्मी किंवा लक्ष्मीपती. तशी लक्ष्मीपती वेणुम उधीरयंत व्रतो तो हातांत तागेले बासुरी घेवन वाजिता. गोपेर घनंद बी त्या वेळा म्हळ्यार गोपेर म्हळ्यार तागेले गोपा तागेले कवर्ड बॉयज तागेले फ्रेंड्स पुराजन तागेले नाम स्मरण करतात. गोपी असता ती ग्वाल बाल असता ती बलराम उरके असते. बल अन्वित म्हळ्यार बलराम तो वरके असता. तर तशी गायक तो याद राधावन घेता असव्यम आणि गायक चोरोचे कापून व्हरता. कडेरी विहर्तु कामः तागेले लीला करची घोस्कर तो रान्ना भितर आपोवन व्हरता म्हणून सांगतात. ताजे घोस्कर सुखदेव गोस्वामी हांगा ते एक माधव म्हूण ताजे बगे कितले चंद कोण एक्सप्लेन करून सांगता म्हळ्यार माधव म्हळ्यार मा म्हळ्यार लक्ष्मी. लक्ष्मीपती जावन आशिल्लो कृष्ण
तो हांगा कितले छंद करून वर्णन करून सांगला पळया. तो लक्ष्मीपती जावन आशिल्लो कृष्ण पुरा ब्रह्मांडाचे मालीक जावन आसतो. बट तागेले आद्य कर्तव्य कसं नाही म्हळ्यार गाय चोरोवचें. हांव तुमगेले सेवक म्हूण गर्वार सांगता. तो हांगा आमकां एक भारी एक शिक्षक विशय मेळटा. असो कशी म्हळ्यार आमी वरकेची फुडली जन्माचे आमगेले पाप पुण्या हाजे प्रकार आमकां देवान कितले लक्ष्मी दिलेलो आसा. हें पुरा सार्थक जावपाक जाल्यार आमी वरकेची गायेले सेव करता. आमी करोडपती आसून गायेले सेव करना जाल्यार ते जीवन सार्थक न्ही म्हणटात. तो ह्यो लक्ष्मीपती जावन आसा. लक्ष्मी सहस्र संभ्रम सेव्यमानम. ते विष्णूक हजार लक्ष्मी सेव करताले. तसं लक्ष्मीपती हो. बट ह्यो गर्वार सांगता आसा हांव गोपाल गायक पालन करतालो. ताजे घोस्कर तो गायक मुखार पेटयत आशिल्लो. ते गायेन हारसूचे धूळ तागेल्या आंगा लागता. ते गायेक आनंद मेळटा. ताजे निमित्त हक्कोरके आनंद मेळटा. बट तेंच आमी कलियुगांतू कसन पळयत आसा ती ऑपोजीट. राजान मुखार वचका मिनिस्टरान पुरा कितले की धूर दुखून येवका म्हूण. होय की न्ही? म्हळ्यार हांव म्हणचे तांगेल्या मनांत आसता. कृष्ण म्हळ्यार पूर्ण पुरुषोत्तम. जाल्यार तो कसो करता? गायक मुखार पेटयता आनी तो ताजे म्हाका स्वता. तो ताजे घोस्कर आमगेल्या पुरा जनाक कसनेक एक फुडल्या जन्माचे आमगेलें पुण्य फल ह्या जन्मांत देवान कसनेक लक्ष्मी दिलेलो आसा. त्या लक्ष्मी घोस्करपणी आमी गोसेवा करता म्हूण शास्त्र सांगता. कशाला म्हळ्यार फुडें काळांतू कोण रिच म्हणून सांगता जाल्यार हांव सांगला न्हय. कितले जनाले म्हळ्यार कोणाले कितले गाय आसा. कोण गायची सेवा करता, दान कोण करता तांणी रिच म्हणून. आतां आमी खाली पळयतात काय म्हळ्यार पेपर नोटांत तो रिचेस्ट म्हणून. तें न्ही. शास्त्र सांगता आत्ता वरकेची आमी कितले रिच जावन आसले वरकेची गायची सेवा करपाची. ते गायची एक सेवा केल्या वरके कसकसन लाभ आसा म्हणजे प्रत्येक शास्त्रान सांगिल्लो आसा. ताकाच आत्ता वरके आमी मंगल कार्य कसं केल्ले वयता जाल्यार आमगेले कडेन एक गोग्रास म्हूण दवरचें. कसं एक एक्चुअली फुडें काळ दुखून आतां वता वताच आमी गाय ना अशी कोणा दिवचे. कांय वरके ना आतां. आनी जावका म्हळ्यार हें मेळतना हें पुरा फूल दुखून आयिल्लें तें फस्ट गायक दिवका. तें तान्ने वरकेच आमगेले एक फॅमिली मेंबर. सो ताजे घोस्कर हांगा सांगता आसा ती शास्त्रांतू गोसेवा आमी प्रत्येकल्यान करता कितले जाता तितले. श्रीमद भागवतमू आसूं, गायी आसूं, व्रजधाम आसूं, गोपी आसूं, गोपाल आसूं, तांतूं खंयचेय अंतर ना म्हूण सांगता. आमी श्रीमद भागवत म्हळ्यार यो अमल पुराण म्हणून तेंकता ती. गाये ಬಗ್ಗೆ ವ್ರಜಧಾಮ ಬಗ್ಗೆ ಗೋಪಾಲ ಕೃಷ್ಣಾಲ ಬಗ್ಗೆ ಗೋಪಿಯ ಬಗ್ಗೆ ಕೊಂಚ ಅಂತರ ನಮ್ಮಂತ. तो कृष्णाक गाय जावपाची. गाय एक वरकेची कृष्णान जावपाची. ताजे घोस्कर तागेलें नांव गोपाल गोविंद म्हणून.
ताजे घुसकर आमकां सांगिल्लें गोसेवा करता. गोसेवा म्हळ्यार इवन खंयचेच आमगेले जन्मायाद दुखून मोरचे पसून आमगेले खंयचेय एक आमी कार्य करता जाल्यार एकाची गायचे शुद्ध दूध जावका, एकाची गायचे शाण जावका चीच. तो गोसेवा केल्यार आमकां संस्कृत आसले चेडूं आमगेले घर कडेन आमगेल्या परिवारांत येता ती म्हणटात. गोसेवा केल्यार इवन आमकां अष्टसिद्धी मेळटा म्हणटात. पूर शुभ गुणचे आमगेल्या परिवारांत येता म्हणटात. आमगेले भूंय म्हणचे हजार वंट्यान ते गुण मेळटा, चांग जावन आसता म्हूण सांगतात. आज आमी पळयतात न्हू कलियुगांत. गायची संतती ना जावन आसता. गाय आसचे स्लॉटर हावजांतून मात ताजे घुसकर कसली परिस्थिती आयल्या. कसले ध्यान, यज्ञ, याग करता जाल्यार त्याची गायचे शुद्ध तूप जावका. आज आमी हाडचे पुरा डुप्लिकेट ताजे निमित्त आमी कितले यज्ञ करूं ताजे कसले आमकां लाभ मेळटा ना. अनेक विशय हांगा सांगिल्ले आसा कशें म्हळ्यार आमी पुरो आयकून आसा पुरो फुडें. सत्ययुगात जनाक 1,00,000 वर्ष आयुश्य आसता आशिल्लें. त्रेतायुग म्हणटा 10,000 वर्ष. द्वापर युग म्हणटा 1,000 वर्ष. आज कलियुगांतू 100 वर्ष आयुश्य. कसं लेख म्हळ्यार हेंचे कारण. कसं लेख म्हळ्यार त्या युगांतू गायची सेवा तितली जाता आशिल्ली. त्या गायचे शुद्ध देशी गायचे शुद्ध दूध 1 ग्लास पिल्यार पुरो जाता आमकां जिवनांत कसं जावका पळया प्रोटीन, मिनरल तें प्रत्येक तांतू मेळटा आशिल्ले 1 ग्लास दुदान. आतां कलियुगांतू गाय म्हणचे ना ताजे घुसकर आमगेलें आयुश्य 100 रोखना. ताजे घुसकर हे गोपाष्टमी दिवस आमी पळयतात केलो कडेन गोदान म्हणून जाता आसता. गायची सेवा करतात जन. पळया हे गोपाष्टमीचें कितलें एक सुंदर जावन वर्णन कोण सांगिल्लें आसा पळया. हे एक लील आसा म्हण आमकां गोत नाशिल्लें. खाली कृष्णाक आनी बलरामाक गाय चोरोवचे वच्चेक परमिशन मेळचे दिवस गोपाष्टमी म्हणटात. बट हाजी मागशी कितलेक ज्ञान आसा पळया. कितलेक सुंदर लील आसा पळया. आयच्या दिसाक आमी इतले एडवान्स जाल्ली म्हळ्यार कितले घर कडेन गाय आसा गोत ना बट चडती जना घर कडेन सूण तो आसता. नाही सूण पशी वायट म्हूण सांगता न्ही. बट गाय म्हणचे आसका एटलिस्ट गांवांत पुणी सकाळचे फाल्यां दिवसा आमी रिटायर्ड लायफ म्हूण करता न्ही. कसो न्ही एक असले एक प्लॅन दवर आमकां जायना जाल्यार करूंसूचे एक शक्तीपणी आसचो न्हू आमकां करचें जायना जाल्यार. तें केल्लें वयता जाल्यार आमगेली भक्ती वर्गेची तीव्रेन म्हळ्यार भारी स्पिडार वाडटा. आनी गायक आनंद मेळ्ळे म्हळ्यार आमगेले परिवाराचें ताचें एक विशेष कृप मेळटा म्हूण सांगिल्लें. तशी हें गोपाष्टमीचे लिले ಬಗ್ಗೆ हांव हांगा क्राफ्ट येता. तदनंतर सोमार दिवस एकादशी. ह्या एकादशीक विशेष महत्व आसा. हरिबोधिनी एकादशी, प्रबोधिनी एकादशी, देवोत्थान एकादशी, उत्थान एकादशी 4 नांव आसा. कसं म्हळ्यार कार्तीक म्हयन्यांच्यो येवचे ह्या एकादशीक भारी महत्व. ह्या एकादशी दिवस आमी एक वेळाक कसं नाही खायनाशी उपवास केल्यार ताका कसं की लाभ आसा.
हे एकादशी दिवस दोन्ही वेळा कसं नाही खाण्याशी असलेला ताका कसं केला हे एकादशी दिवस देवाल चरणांत तुळशी दळ घालेरी ताका कसं केला म्हळे लाभ म्हळे तुम्ही शंभर अश्वमेध यज्ञ केले तिथले लाभ छान नाही जन्म जन्माचे पाप पुरा दूर होता एकादशी दिवस गायची सेव केलेली हे एकादशी दिवस ब्राह्मणाक दान केलेली हे एकादशी दिवस इवन एक फूल दुसरं म्हणे तावरे फुलं लोटस फ्लवर म्हणतात जास्मिन फ्लवर म्हणतात त्या तुम्ही देवाल चरणा घालेरी एक दुसऱ्याची म्हळे पद्मपुराणांतू त्याचे पूरा वर्णन दिलेलं असतं आम्ही कितले व्हडले पाप गो ब्राह्मण गाय की ब्राह्मण हत्या केल्यावर त्याची ते पाप पुरं दूर जाता म्हणून गोत्तसून की गोतनाशी की ह्या जन्म मात्र नाही आमगेल हे पाप पुरा जन्म जन्मात चुकून येऊचे हे त्या पुरा दूर जाता म्हणतात कशाला म्हळ्या कार्तिक महिन्याचे एकादशी हे एकादशी दिवस देवा लिहिलेक आम्ही तुप्पाचे आरती दाखवलेली भक्तीनं श्रद्धेनं त्या देवान स्वीकार कोण घेतले म्हळे रे मुखावर जन्म ना म्हणून सांगतात कसं एकादशी म्हळे तिथले एक महत्व जाऊन असेल दिवस कार्तिक महिन्यात येऊ कार्तिक महिन्यात ताकाची देवस्थान तुझ्यान वतात इव्हन देवस्थानापासून सुत्त घालायचा जे एक लाभ असो देवा कसं नाही एक नैवेद्य कोणाकची इव्हन दुर्बळ असायला कसं नाही आम्ही प्रसाद खाऊ सुचव कसं नाही एक सहाय करचे दान करचे शास्त्रान सांगेल प्रकार पुरा केले निमित्त हे एकादशी म्हणजे उत्थान एकादशी म्हणे चातुर्मास अंत जाऊचे देवान उठोच दिवस देवान उठोच दिवस तकाचे भारी महत्व दिवस तकाची नेक्स्ट दिवस येऊचे द्वादशी उत्थान द्वादशी म्हणून सांगतात तुळशी पूजा म्हणून तुळशी विवाह म्हणून सांगतात उत्थान दास उत्तिष्ठो गोविंद म्हणून आम्ही जागोत तका आमगेले बरे निदोत नाही तागेल योग माया सो तशी हे पुरा वर्णन कोण सांगेल त्या एकादशी दिवस आम्ही सकाळी उठून न्हावन देवाल पूजा संध्या वंदन करून देवाल नामस्मरण करता कितले जाता तितले श्रवण आध्यात्मिक विषयांचं श्रवण करता भौतिक आसक्ती दुखून दूर आस का म्हणजे उपवास म्हळे त्यांचे आणि कसं नाही आम्ही पट्टाबुकेर केदनाच्या यो मग पटाबुक करता म्हणून घे नाशे नाही केदना मी ते समय देवाला हाक दिता की त्यावेळा आम्ही विसरतो आणि ते तपस जावन आसता प्रपंचात नाही तर कितले की जण पट्टाबुकेर असतात उपवास म्हळे तांकां खावचे गत इनाशी उपास करतात तांकोरकेची देवाल कृप मेळता त्या दिवसाक त्या दुसरे पट आम्ही त्या भावनेर केल्यारी देव ताका स्वीकार करता त्यांनी उपास असेल तांगेले फुडल्या जन्माचे पापा निमित्त बट आम्ही करचे आसून आम्ही उपास करतो कसं लायक म्हणजे देवाल संतुष्टी घोषकर देवाल विशेष कृपा घोषकर त्यांचे एकादशीचे महत्व तो कशी साध्य असं त्याचे प्रकार आम्ही एकादशी करता या कार्तिक महिन्याचे एकादशी उत्थान एकादशी हरिबोधिनी एकादशी प्रबोधिनी एकादशी देवोत्थान एकादशी तर तांतू सुमार परा सांगेला इवन तुम्ही हजार गटले गाय दान केलं तिथलं पुण्य असं म्हणतात प्रत्येक विषय सांगेल असतं तिथलं महत्व जाऊन असेल एकादशी त्याचे प्रकार नेक्स्ट तुळशी पूजा म्हणतात नव्हे तुळशी विवाह म्हणतात तुळशी पूजा म्हणून सांगतात हा काम केलं शास्त्र सांगतं कशी म्हळे
हे एक मिनी दीपावली म्हणतात. हे दीपावलीचे अंग ऍक्च्युअली म्हणजे दीपावली दुखून 15 दिवस तुळशीले तेव्हा दीव लावून दवरतात पुढे त्याला ऍटलिस्ट म्हणजे प्रति दिवस दवर का बट चढती जण ऍटलिस्ट ह्या 15 दिवस दवरतात दीपावली दुखून तुळशी पूजेपासून. पण ह्या पुरा आमगे शास्त्रांत वर्णन करून सांगितलं असं. कार्तिक महिन्यात तुळशी लागी केदनाचे कृष्ण असता राखून बैसून असता ताके कधी उरलेले विशेष कृप आमकां दिता. हे उत्तान द्वादशी दिवस तुळशी शालिग्राम विवाह म्हणतात. म्हणजे पुढे पुरा चढती जनागरकडे शालिग्राम शिला असता शालिग्राम शिला विष्णूक शालिग्राम शिला खंयचेच व्यक्ती असना बट आम्ही शिला घरकड दवर का जाल्यार तितले प्यूर जावन आसका प्रति दिवस ताका अभिषेक केल्लो करका आम्ही शुद्ध जावन आसका म्हळ्यार शील ना म्हणून आम्ही कसं नकदा कोरेत म्हणणे आम्ही गौड सारस्वत ब्राह्मण म्हणल्यानंतर ते ब्राह्मण पण आम्ही दवर घेवका आम्ही दुसऱ्याक दाखवून देऊ का ब्राह्मण म्हळ्यार कसं नाही म्हणून. इवन आमगे घरकडे एक सान फोट असल्यावर त्याची आमगेल भावन तेंच आसका आमगेल घरकडे शील ना आम्ही कंद कद कोरेत कंद कद खावेत त्या पुरा चुकी हाजे घुसकर आमकां शास्त्र दुखून प्रमाण घेवका शास्त्र कसं सांगता म्हण आयकुका आम्ही ऐकल प्रकार दुसऱ्याक हाजे बगे ज्ञान दिवका त्या वेळा मात्र आमगेल समाजांत एक सुधारण येवची साध्य असता. ह्या तुळशी पूजा आम्ही पळयतात ती भारी विजृंभणेन जाता ऍक्च्युअली. ह्या तुळशी पूजा कितले की हिंदू घरकडे म्हळ्यार आम्ही मात नाही ब्राह्मण मात नाही इवन विश्वकर्मा पण आम्ही ऐकतात ना तांणी मासली किसली पुरा खातात बट तांकां तुळशी पूजा करपाची म्हळ्यार तुळशी पूजा म्हळ्यार तांकां गोतना ते भारी महत्व असं ते करका म्हणून कशी दिपावली करता पळय ताजे प्रकार तुळशी पूजा करका म्हणून खंयचे खातीर करचे कशें करचे कले करचे कितले गोत की ताजे प्रकार करतात जाल्यार तांकां ताजे एक विशेष कृप मेळून तुळशी शालिग्राम विवाह म्हणून कडे तुळशी शालिग्राम म्हणत अनेक तुळशी दवरून थंय आवळे हे घालतात आम्ही चिंचे हेकल घालतात अनेक तुळस दवरून घेवन नाहीजाल्यार कृष्णाल फोटो दवरून घेवन एक एक नंबर भारी विजृंभणेन करतात. सो तुळशी विवाह ಕೆಲವು जन स्मार्त ब्राह्मण आशिल्ले एकादशी दिवस करतात. तांकां कशी म्हळ्यार एकादशी दिवस व्हडले दिवस ताकाचे ह्या एकादशीना उत्तान एकादशी म्हणतात. द्वादशी दिवस उत्तान द्वादशी आमकां पुरा सांगून दिलें कशें म्हळ्यार उत्तान द्वादशी दिवस तुळशी पूजा करता आनी तुळशी पूजा केन्ना जावचें सांजे समयार आनी आवळा हें घालता ती केलें म्हळ्यार आवळा हातून विष्णू तें सांजेच आसता ताकाचे आवळ्याचे एक हें घालून दवरतात तुळशी पूजा करता विवाह समयार ऍक्च्युअली आमगेल गांवांत पुरा चर्ची जेन्ना तुळशी पूजा म्हणटा विना विवाह म्हूण सांगनात बट आमगेले इस्कॉनांत पुरा तुळशी विवाह म्हळ्यार तांणी एक लग्न केलें तशींच भारी ग्रँड जावन करतात. तुळशीक शृंगार करतात ते कापड गिपड न्हेसून तिका एक चंद राधा राणी बरी एक तोंडा हे घाल तिका भंगार गिंगार घाल न्हू आनी एक सायडा कृष्णा मुर्ती दवर न्हू येद्रा यज्ञकुंड दवर न्हू एकदम तुमी लग्न केले प्रकार तांणी करतात. ಕೆಲವು जन अभिषेक करतात शालिग्रामाक सांजेचे आनी तदनंतर विवाह केले बरी करतात ಕೆಲವು देवस्थानांत तुळशी शालिग्राम विवाह ते सांजेचे करचे. आतां कडेन सकाळीचे आमगेले कन्विनियंट तशी अशी म्हूण सकाळी करता ती दनपार करता ती
आता कोणाकी ನಿಮ್ಗೆಲ್ಲ तिथी दत्ता कशी म्हणून बट दीपावಳಿ म्हणतं तर सांजेचे का दीपावಳಿ म्हणचे नव्हे सकण दुखून असता बट त्या सांजे त्या दीव लावून करचेस पळय त्या विजृंभण जावन असता त्याचगोस्कर तुळशी विवाह पूज म्हणचे सांजेचे चोलचे आणि ಕೆಲವು ಕಡೆ सकणीच करता म्हणून ऐकायला साव आणि हो बट सांजेच कशाला करचे म्हळे रे तूच दीव लावून ताका एक रंगोळी घालून त्या पुरा आमके करचे एक देवान सेव दिवचे पण देवाला आनंदागोस्कर आम्ही आमगेले श्रम करचे कितले जाता तितले फुडें कालाप आंबे तोरण घालचें कब्बू घालचें केळे हें घालचें ताका एक चंद दीव पुरो लावचे ಸ್ವಲ್ಪ पटाके मारचे अर्घ्य दिवचें हे वरके शास्त्रांत तूं सांगेल असं कशी म्हळ्यार तुळशी विवाह म्हणचे खंयचे खातीर आयले म्हूण आमकां पुरो जाणां गोत्तोसो तुळशी प्लांट म्हळ्यार कितलें महत्व आमगे हिंदू सनातन धर्मांत म्हूण तुळशी प्लांट जावचे फुडें जन्मांत ती वृंदे देवी जावन आशिल्ली सो ती विष्णूले भारी व्हडले भक्त जावन आसता तो विष्णूले भक्त जावन आसतना बट तिका लग्न जाता कोणा म्हळ्यार जलंधर म्हणून तो ಸ್ವಲ್ಪ असुरी स्वभाव आसता बट कसा की कारणाक तिका तो लग्न करून घेतला तो केन्नाची ताका युद्ध करचें तो आसत बट ताका एक विशेष ब्लेसिंग्स आशिल्ले कसं ना म्हळ्यार ही बायल तितलें पतिव्रत जावन आसता केन्ना युद्ध वता की ती देवाल ध्यान करता आसता कितले पसून ही देवाल ध्यान करता आस तितले पसून ताका कोणें सोंसूचें जायना ताका डिफीट करूंक साध्य ना म्हूण तशी तो शिवा वटवरके युद्ध करता कडेन हें मेसेज विष्णूला वता आतां कसं करचें ती तुगेली भक्ती तितले शुद्ध भक्त करतास यो आशिल देवता पुरा उपद्रव करतास आतां तुवें कसो परिहार करता म्हूण आमकां पुरो गोत्तोस न्हू हें पुरो केन्नाची परिहार 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 म्हळ्यार वचका आमी विष्णू लेगीच सो तशी ताणें वता ती विष्णूले वता पळय विष्णू कडेन कसो करता म्हळ्यार जलंधर आले रूपहारी तो हिगेल घर कडेन येता ही ध्यान करता आसता सेम दिट्ट जलंधरावरी आयल कुडले ती ध्यान राबकर येता म्हळ्यार हो बाबा म्हूण आयला आनी कसो येता म्हूण त्या वेळा कसं जाता म्हळ्यार ते शिव युद्धांत ताका मारचे साध्य जाता कसं जालें म्हळ्यार हिगेले ध्यान चुकून वचना ताजेगोस्कर ताका मारचे साध्य जाता आनी ताण मारले कुडले तागेले रुंड म्हणचे तागेले मत्ते पार्ट म्हणचे हिगे पांयमळे येवन पडटा त्या वेळा पळय ती अरे हें कसो न्हय ह्यो कोण तले री त्या वेळा तिका कळटा हें कोण की दुसरो कोण ती म्हूण तिका कोप येता आनी ती शाप दिता तितले सिवियर पेनन्स करता आशिल्ली ती शाप दिता कोण म्हूण एकडे तेकडे पळयना ती शाप दिता तूं फातोर जावन वच म्हूण तुवें फातरां तसो जाल्यार हृदय नव्हे तूं फातोर जावन वच म्हूण शाप दिता कृष्ण स्वीकार करता कसो जाल्यार म्हळ्यार विष्णुल्याची तागेल्याची भक्त ती ताजेगोस्कर तेंची फातरा रूपारी शिला रूपारी विष्णू शालिग्राम शिला म्हणून
मेळत आमकां चडती मेळचें आमकां नेपाल अंतू म्हणटात. गंडकी रिव्हरा लागीं थंय मेळत. हें पुरो जालें नंतर ती वृंदा देवी समुद्राक उड्डून तिगेले देहत्याग करता. ताजे नंतर ती एक प्लांटा रुपार येता. तांची तुळसी बट कृष्ण तिका विष्णू तिका ब्लेसिंग्स दिता. इतले मुगेले एक शुद्ध भक्त जावन आशिल्ले निमित्त तुका हांव लग्न करून घेता. तांची हे कार्तीक म्हयन्याचे उत्तान द्वादशी दिवस. ताजे घोस्कर हे लील कोण कोण आयकता ती तांकां पुरा हाजे लाभ विशेष लाभ मेळटा आनी विजृंभणेन कोण करता की आतां एक कडेन कशी म्हळ्यार चेल्ले चड नत्ती लेखन करतात म्हणल्यार तांणी तुळशी सायड आसता ती ताजे खर्च पुरो आमी घालता ती म्हणटा ती. आं तांकां एक लग्न केले वरीचे एक आनंद मेळका म्हणचे घोस्कर. तशें वरके सांगेलास तशी तुळशी विवाह म्हणचे आयले. तें आमकां सांगेलां आसा तुळशी पुजा तुळशी विवाह म्हणचे त्या दिवसाक ते सांजे समयांतू सांगेले हे एक विवाह रितीर आमी केले वयतले री चाल्ले नत्तिले कृष्णा सायडा आशेत ಚೆಲ್ಲಿ नत्तिले हांगेल सायडा आशेत तुळशी सायडा आसून ताजे रितीरी भारी विजृंभणेन हे एक विवाह कार्य केले वरी कोरयत म्हणून आमगेले हातूंत सांगिल्लें आसा. ताजे प्रकार आमी आमगेले ताकद कितले आसा ताजे प्रकार आमी कोरयत. ते पुरो शास्त्रान सांगिल्लें आसा. तशी तुळशी विवाह म्हणचे पराक मंगळार दिवस येता. आता ಕೆಲವು ಜನ ಆಲ್ರೆಡಿ ಪ್ರಶ್ನೆ ಎತ್ತಾಸ केन्ना एकादशी संडे की मंडे की तिथी की तशी की अशी की म्हण येतास बट कसं नाही म्हळ्यार ते पुरो आमी फॉलो करपाची नो डाउट तिथी किती कितले जाता जातात बट कशी म्हळ्यार सोमारा दिवस एकादशी तिथी आस मंगळारा दिवस द्वादशी तिथी आस संजे समयांत तुळशी पूजा करता ती. तुम्ही सपोज सकाळी केल्ले एकादशी दिवस केल्ले कांय तो नाता बट आमकां कशी सांगिल्लें आसा द्वादशी दिवस ते पालन करका म्हणून न्हय ताजे घुसकर ताजे प्रकार आमी करचे कर प्रयत्न करका देवाल संतुश्टी घुसकर तितलेंच आनी कसं न्हय विजृंभणेन केल्ले री आमकां आमगेले परिवाराचे प्रत्येक हाका विशेष कृप मेळटा म्हणून सांगचे आश पावता. हांगा कामेरा करुया. ओम तत्सत. ओम श्री कृष्ण अर्पणमस्तु. सर्वे जनो सुखिनो भवन्तु. तदनंतर ಗಿರಿ ಗೋವರ್ಧನ ಪರಿಕ್ರಮ ಬಗ್ಗೆ ಸ್ವಲ್ಪ सांगता तो आता एक वेळा 3 वेळा जाप करूया. त्यानंतर आम्ही ताजे ಬಗ್ಗೆ 1-2 मिनिट उलयत हांव कडे कसले प्रश्न असल्यार हांव सांगता. 3 वेळा जप करूया. हे कार्तिक महिन्याचे तिन्हीची आता गोपाष्टमी ಬಗ್ಗೆ आम्ही ऐकले. त्यानंतर एकादशी त्यानंतर द्वादशी हे पुरो आम्ही भक्तीने श्रद्धेन करून देवाला विशेष कृपा आमकां आमगेल्या परिवाराचे प्रत्येकाला मिळचे घोस्कर आणि 3 वेळा जप करूया. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे